दर्शको नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, पेटंट हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकला आहे. वर्तमानपत्रामधून देखील अनेकदा पेटंटविषयीच्या बातम्या देखील आपण वाचल्या आहेत. अमुक एका व्यक्तीला पेटंट मिळालं, अमुक एका व्यक्तीसाठी, अमुक एका वस्तूसाठी पेटंट दिलं गेलं, अशा प्रकारच्या त्या बातम्या असतात. पण पेटंट म्हणजे नेमकं काय याविषयी आपल्याला कल्पना नसते. मग हे पेटंट म्हणजे काय, ते कशा पद्धतीने मिळवलं जातं, त्याच्यासाठी काही कार्यपद्धती विशिष्ट आहे का, ते पेटंट मिळवण्यासाठी काही आपल्या अंगामध्ये आपल्या अंगी अशी आवश्यक ती कौशल्य असावी लागतात का, यासंबंधीची माहिती देखील खूप महत्त्वाची असते. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामधून आपण या सर्व विषयांवर सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आपल्या स्टुडिओमध्ये या क्षेत्रातले तज्ज्ञ माननीय डॉक्टर राहुल पेठे यांना. नमस्कार. डॉक्टर राहुल पेठे हे नागपुरातल्या एका मोठ्या प्रतिथयश संस्थेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विषयाचे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विषयात PhD देखील संपादन केली आहे. त्यांच्या 50पेक्षा जास्त शोधनिबंधांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या वतीनं त्यांना अचिव्हर्स अवॉर्ड देखील प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित करणं, त्यांना सतत मार्गदर्शन करणं हा त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि ध्यासाचा विषय आहे. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदीपक प्रगती या क्षेत्रामध्ये केली आहे. तेव्हा त्यांच्याकडून पेटंट, भविष्यातील संधी आणि आवश्यक कौशल्ये याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मी आताच म्हटल्याप्रमाणे की पेटंट हा शब्द आम्ही सगळ्यांनी ऐकला आहे, पण सामान्य माणसाला नेमकं पेटंट म्हणजे काय, तुम्ही काय सांगाल? पेटंट म्हणजे सरकारकडनं एका इन्व्हेंटरला भेटलेली मान्यता आहे. मान्यता म्हणजे कशासाठी, तर ती कमर्शलाइज करायसाठी, प्रोडक्टचं उत्पादन करायसाठी, त्याचं लायसनिंग करायसाठी ही एक मान्यता त्या व्यक्तीला भेटली जाते. आता त्या व्यक्तीला भेटतं आहे म्हटलं म्हणजे तो इन्व्हेंटर आहे. त्या व्यक्तीने त्या गोष्टीचं सुरुवात केली किंवा बनवलेलं आहे, त्याच्यात नाविन्य काहीतरी ॲड केलेलं आहे, असं ते पेटंटचं एक परिभाषा आहे. मग हे कशासाठी घेतलं जातं पेटंट, त्याची आवश्यकता का भासते? बरोबर. पेटंट आपण जेव्हा घेतो आहे तेव्हा आपल्याला जर कोणती गोष्ट प्रोडक्शन करायची आहे, मॅन्युफॅक्चर करायची आहे किंवा त्याला मार्केटमध्ये आणायचं आहे, तर काय होतं ना की जेव्हा आपण पेटंट करतो आहे आणि जर दुसऱ्या ठिकाणी कुठे बोलतो आहे आणि कोणाला सांगतो आहे तर ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचून गेलेली आहे. पण जर पेटंट केली आणि तुमच्याकडे जर त्याचा ॲप्लिकेशन नंबर आहे, लायसन आहे, तर ती गोष्ट तुम्ही पुढे जाऊन त्याला विकू शकता. कमर्शलाइज करणे म्हटलं म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या पेटंट घेतात, विकत घेतात. जर तुमच्या त्या पेटंटला खरंच इंडस्ट्रियल रूप आहे, त्याचं प्रॉब्लेम स्टेटमेंट जर तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे, तर नक्कीच तो पेटंट तुमचा परचेस केला जात असतो. असे पुष्कळ उदाहरणं आहे. आता माझंच उदाहरण जर मी घेतो म्हटलं तर मीच काही पेटंट तयार केले आणि कमर्शलाइज केले. त्याच्यातलंच आम्ही सोलर क्लिनिंग हा एक पेटंट आहे, ज्याच्यात आम्ही सोलर क्लिनिंगचं ऑटोमेशन तयार केलं. आज आम्ही माझ्या घरी लावल्यानंतर त्याचं स्वरूप पेटंटमध्ये केल्यानंतर पेटंट फाईल झालं. सोबतच 2 घरं सोडून व्यक्तींनी मला विचारलं की बाबा तुम्ही पण आमच्याकडे लावून देऊ शकता का. ही अशी माउथ पब्लिसिटी झाली आणि तो प्रोडक्ट आता मार्केटमध्ये आहे आणि त्याच्यात माझे विद्यार्थी आहेत. आता ते विद्यार्थी जर मी विचार करतो म्हटलं ते स्वतः जाऊन तिथे कार्य करतात आणि त्यांना पेटंट पण भेटलेलं आहे. अशी जी गोष्ट आहे ज्याच्यात ते इन्कम होऊन राहिला त्यांचा, अशा ज्या गोष्टी आहेत त्या पेटंटमुळेच शक्य आहे, रिसर्चमुळे कठीण आहे थोडंसं. मग या पेटंटची व्याप्ती काय सांगता येईल?
की कारण बहुतेक सगळ्याच क्षेत्रामध्ये पेटंट आपल्याला मिळवता येऊ शकतात, काय नाही, आपण असं नाही आहे की सर्रास क्षेत्रामध्ये आपण पेटंट मिळू शकतो. जर तुम्ही गणिताचा जर फॉर्म्युला म्हटलं तर त्याच्यात तुम्ही पेटंट भेटू शकत नाही. जर तुम्ही सॉफ्टवेअरचा प्रोग्राम म्हटलं तर त्याच्यात तुम्ही पेटंट भेटू शकत नाही. पण जर त्या सॉफ्टवेअरची प्रोसेस असेल त्याच्यात तुम्ही पेटंट भेटू शकता. नवीन काहीतरी ॲड केलं, आज जर तुम्ही बघताय की टेलिव्हिजन बनलेलं आहे, टेलिव्हिजन खूप दिवसा अगोदरचाच बनलेला आहे, खूप वर्षा अगोदर बनलेला आहे, पण त्याच्यात नवीन नवीन ॲड ऑन होत आहेत. मोबाईल बनलेला आहे, त्याच्यात नवीन नवीन ॲड ऑन होत आहेत. तसंच जर तुम्ही म्हटलं की पेटंट तो कमर्शियलाइज केल्यानंतर त्या व्यक्तीला त्याची रॉयल्टी भेटते, त्याचं ते मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो आणि त्याचा तो पूर्ण जीवनभर त्याचा तो इन्कम सोर्स निर्माण होऊ शकतो. म्हणजे जे आता मोदीजी म्हणतात की एंटरप्रिनर बनवा, तर एंटरप्रिनर हा एक मार्ग आहे पेटंट त्या प्रोडक्टवर. मुलं काय करतात, प्रोजेक्ट बनवतात. माझं त्यांना म्हणणं आहे की तुम्ही प्रोजेक्ट नका बनवू, प्रोडक्ट बनवा. प्रोजेक्ट नंतर प्रोटोटाईप मॉडेल बनवा, प्रोटोटाईप मॉडेल नंतर त्याला प्रोजेक्टमध्ये कन्व्हर्ट करा आणि ते मार्केट रेडी तयार करा. अशा काही गोष्टी आहेत जे की पेटंटला व्याप्ती प्राप्त करू शकतं. मग आता ह्याच्या संबंधातले 3 शब्द सामान्यपणे प्रचलित आहेत. बरोबर. एक म्हणजे पेटंट, एक म्हणजे कॉपीराईट बरोबर. आणि तिसरं म्हणजे रॉयल्टी राईट किंवा ट्रेडमार्क. ट्रेडमार्क याच्याविषयी आपण बरोबर. ह्या ज्या टर्म्स आहेत याविषयी आम्हाला थोडंसं माहिती सांगा. बरोबर. जसं की आता तुम्ही विचारलं आहे की पेटंट, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क या 3 गोष्टींचं जर साम्य बघतो म्हटलं तर पेटंट जो आहे हा पेटंट युटिलिटी पेटंट सोबत डिझाईन पेटंट या 2 पार्टमध्ये डिव्हाइड केला असतो. युटिलिटी पेटंट म्हणजे तुम्ही काही गोष्टींमध्ये नाविन्य काय करताय, नवीन काय करताय. आता जो काही कोणता एखादा मोबाईल बनतो किंवा कोणती वस्तू बनते त्याच्यात नवीन नवीन गोष्टी ॲड ऑन होत चाललेल्या आहे. त्या ॲड ऑन होणाऱ्या गोष्टींमध्ये आपण पेटंट करू शकतो. म्हणजे असं नाही आहे की एक्झिस्टिंग आहे तर त्याच्यात काहीच होऊ शकत नाही किंवा पेटंट होऊ शकत नाही, पण नवीन गोष्टी ॲड केली तर त्याच्यात पेटंट होऊ शकतं. आता पेटंट युटिलिटी पेटंट जसं आहे तसं डिझाईन पेटंट आहे. जर मी एखादी वस्तू बनवत आहे, त्याचा जो एक पर्टिक्युलर शेप आहे, साईज आहे आणि त्याला जर मी प्रॉपरली क्लेममध्ये कन्व्हर्ट करतो की या क्लेमनुसार ही वस्तू किती नाविन्यपूर्ण आहे, त्याला आपण डिझाईन पेटंटमध्ये करू. तर या 2 गोष्टी आहे. आणि पेटंट युटिलिटी पेटंटला फार महत्त्व आहे. युटिलिटी पेटंटचं तुम्ही कमर्शियलायझेशन करू शकता, मार्केटमध्ये रेस करू शकता, सेल आउट करू शकता. डिझाईन पेटंट हे फक्त तुम्ही कंपनीला सबमिट करू शकता की अशा पद्धतीचं मी तुम्हाला एक सॅम्पल दिलेलं आहे, त्या सॅम्पलचा तुम्ही उपयोग करू शकता. म्हणजे तुमचा जो फायदा जास्त आहे तो युटिलिटी पेटंटमध्ये. दुसरी गोष्ट जर मी म्हटलं की कॉपीराईट जे आहे ते नॉर्मली काय झालेलं आहे की तुम्ही एखादी काव्यात्मक कविता तयार केली किंवा जर तुम्ही एखादा सॉफ्टवेअर तयार केला किंवा जर तुम्ही एखादी ड्रॉइंग तयार केली त्याचं तुम्ही कॉपीराईट करू शकता. तसं तुम्ही बघताय की कोणती वेबसाईट जर तयार झाली त्याच्या खाली ना एक सीचा सिम्बॉल असतो, सीचा सर्कल असतो, त्याला म्हणतात कॉपीराईट. म्हणजे त्या कोडचा फक्त कॉपीराईट झालेला आहे. सोबत जर मी म्हटलं एखादी कोणी जर जंगलमध्ये जाऊन टायगरची फोटो काढली आहे तर त्या हिशोबाने जर बघतो म्हटलं तर त्याचा ते कॉपीराईट करू शकतो. ठीक आहे ना. किंवा मग एखाद्याने कविता लिहिलेली आहे, म्हणजे असं म्हणता येईल का की कलेच्या संदर्भातले जे सगळे कलेच्या शोध आहेत संदर्भात किंवा जे नवनिर्माण आहे त्यांच्यासाठी कॉपीराईट हा शब्द पूर्णपणे बरोबर. आणि ट्रेडमार्क जो आहे तो लोगोला आहे. जसं आज आपण एखाद्या नावाचं जर ट्रेडमार्क करायचं असेल किंवा एखाद्या कंपनीच्या याचं जर ट्रेडमार्क करायचं असेल तर तो ट्रेडमार्क होत असतो. लोगो, नाव याला ट्रेडमार्क केलं जातं. म्हणजे 3 विभाजित केलेले आहे. जर तुम्हाला नाव किंवा कंपनीचा एखादा लोगो जर तुमच्या नावाने रजिस्टर्ड करायचा असेल तर त्याला ट्रेडमार्क म्हटलं जाईल. एखाद्या काव्यात्मक किंवा चित्रकला किंवा काही गोष्टी जर तुम्हाला तुमच्या नावाने करायचं असेल त्याला कॉपीराईट म्हटलं जाईल. आणि जर तुम्हाला एखादी वस्तू बनवून ती मार्केटमध्ये न्यायची असेल त्याला पेटंट म्हटलं जाईल. म्हणजे त्या वस्तूची ओळख निर्माण होण्यासाठी म्हणून ट्रेडमार्क असं आपल्याला बिलकुल साध्या शब्दांमध्ये बिलकुल बरोबर. सर या 3 शब्दांमधला खूप छान अर्थ तुम्ही आम्हाला सांगितला. पण आता हे पेटंट मिळवायचं असेल तर काय करायला पाहिजे, कशी त्याची कार्यपद्धती आहे? बरोबर. पेटंट हा जो प्रोसेस आहे, पेटंटची प्रोसेस आहे 2 पद्धतीने, ऑनलाईन आहे आणि ऑफलाईन आहे. तुम्ही ऑनलाईन पण करू शकता आणि ऑफलाईन पण करू शकता. पेटंट सबमिट करताना तुम्हाला एक तर प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन सबमिट करायचं किंवा कंप्लीट स्पेसिफिकेशन सबमिट करायचं आहे. प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन म्हटलं म्हणजे तुमच्याकडे त्याचं अर्धवट काम आहे, फक्त तुमच्याकडे आयडिया आहे की मी ही वस्तू अशा पद्धतीने बनवू शकतो, त्याला म्हटलं की प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन. तुम्हाला जर तुमच्याकडे त्याचे रिझल्ट्स आहेत, तुमच्याकडे सगळ्या त्याचे पूर्ण निचंभूत माहिती आहे, त्याला तुम्ही कंप्लीट स्पेसिफिकेशनमध्ये कंप्लीट सबमिट करू शकता. पण त्याच्यात कंपल्सरी आहे की तुमच्याकडे रिझल्ट असणे आवश्यक आहे, मार्केट रेडी प्रोडक्ट असणे आवश्यक आहे. तर ही झाली 1-2 पद्धती, प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन, कंप्लीट स्पेसिफिकेशन. त्याच्यासोबत तुमच्याकडे काही फॉर्म अनिवार्य असतात. अप्लिकांट म्हणून तुमचं नाव असणं आवश्यक आहे, तसंच इन्व्हेंटर म्हणून तुमचं नाव असणं आवश्यक आहे. तुम्ही एका ऑर्गनायझेशन सोबत पण संलग्न होऊन तुम्ही पेटंट सबमिट करू शकता किंवा एखाद्या इन्स्टिट्यूट सोबत पण संलग्न होऊन तुम्ही पेटंट करू शकता. ऑनलाईन
प्रोसेसमध्ये फॉर्म नंबर 1, फॉर्म नंबर 2, फॉर्म नंबर 2 म्हटलं म्हणजे तुमचे कंप्लीट स्पेसिफिकेशन हिस्ट्री, ज्याच्यात तुम्हाला ब्रीफ इन्फॉर्मेशन अबाउट दॅट पेटंट, इंट्रोडक्शन, ॲब्स्ट्रॅक्ट आणि ह्या सगळ्यांचे ॲक्ट आहेत, याचे सगळ्यांचे नियम आहेत. म्हणजे तुम्हाला पेटेंटचा ॲब्स्ट्रॅक्ट लिहायचा आहे, त्याचा ॲक्ट वेगळा आहे. त्याचे क्लेम फार महत्त्वाचे असतात. 2 पद्धतीचे क्लेम असतात, एक डिपेंडंट क्लेम आणि एक इंडिपेंडंट क्लेम. इंडिपेंडंट क्लेम हा जो असतो पहिला असतो आणि त्याच्यावर डिपेंडंट क्लेम जे असतात ते बाकीचे क्लेम असतात. फॉर एक्झाम्पल, मला एखादी वस्तू बनवायची आहे, ती बनवली, एखाद्या वस्तू म्हणजे बनवली एखाद्या हार्डवेअरनुसार बनवली आहे, त्याचा उपयोग मला क्लेम नंबर 2 मध्ये, क्लेम नंबर 3 मध्ये, क्लेम नंबर 4 मध्ये अशा पद्धतीने त्याला मर्ज करायचं आहे. मग त्याचे जे ड्रॉइंग्स आहेत, त्याचे जे रिझल्ट्स आहेत, त्याचे डिस्क्रिप्शन ऑफ ड्रॉइंग, या सगळ्या गोष्टी, आणि ह्या ऑनलाईन करू शकता किंवा ऑफलाईन करू शकता. त्याची गव्हर्नमेंटची फीज आहेत. गव्हर्नमेंटची फीज प्रत्येक फॉर्म वाईज असते, ती तुम्ही सबमिट करा, तुम्हाला तशा पद्धतीचेच रिझल्ट भेटेल. तसेच कॉपीराईटचं पण आहे आणि तसंच ट्रेडमार्कचं पण आहे. म्हणजे थोडीशी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे असं आपल्याला म्हणता येऊ गुंतागुंतीची शकतं. प्रक्रिया आहे. म्हणूनच म्हणूनच असं साधारण बरेचदा असं जाणवतं की बरोबर. हे अर्ज करत असताना साधारणपणे कॉमन चुका त्या पेटंट घेणाऱ्याकडून होतात. भरपूर. तर कोणत्या चुका सामान्यपणे होतात? बघा कसं आहे की जर तुम्ही पेटंट करताय तर ती पेटंटची जी गोष्ट आहे ती पहिले तर कुठे डिस्कस करू नका. आज मी एखादे माझा सोलरचा जर तुम्हाला एक काम सांगतो आहे तर ते मी पेटंट केलं आहे म्हणून मी सांगतोय. मी एक ATMचं सिस्टम बनवलं आहे, ते मी तुम्हाला सांगू शकतो, पण माझ्या डोक्यात जर नवीन कल्पना असेल तर मी ते सांगणार नाही. कारण की जर मी ते सांगितली आणि पुढचा व्यक्ती जर त्याला तो पेटंट करून घेतो आहे तर माझं नुकसान झालं त्याच्यात. त्याच्यामुळे काय करायचं की पहिली चूक अशी करायची नाही की कुठेच तो रिसर्च डिस्कस करू नका, कुठेच लोकांना सांगू नका किंवा कुठे सबमिट करू नका. कुठे सबमिट केल्यानंतर त्याचा जर तुम्ही जर आउटपुट भेटत आहे तर तो पेटेंटेबल राहणार नाही. ही चूक करायची नाही. सोबत तुम्ही जेव्हा पेटंट करताय तर त्याचं ड्राफ्टिंग, सर्चिंग करणं फार आवश्यक आहे. पेटंटचं सर्चिंगचं पूर्ण अवेलेबिलिटी गुगलवर पेटंट सर्चचं अवेलेबिलिटी आहे, किंवा मग तुम्ही जर पेटंटच्या साईटवर गेले तर तिथे पण या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. तर तुम्ही पहिले सर्च करा की याच्या अगोदर ही वस्तू कशी बनलेली आहे आणि त्या वस्तूमध्ये मी नाविन्य काय करते आहे. ही जर तुम्ही जी माहिती घेतली तर तुमचा पेटंट नक्कीच फाईल्ड पण होणार, पब्लिश पण होणार. आता जर फाईल झाल्यानंतर पहिले 12 महिन्याचा अवधी होता पब्लिश व्हायला, पण आता अर्ली पब्लिकेशनची प्रोसेस झालेली आहे, जो की 2 महिन्यापर्यंत तुमचं पेटंट पब्लिश होऊ शकतो. पब्लिश होणं म्हटलं म्हणजे त्यांच्या जर्नलमध्ये पब्लिकली ओपन होणे, की लोक ते जज करू शकतात, बघू शकतात. त्यानंतर मग त्याच्यात तुम्हाला एक एक्झामिनेशन रिपोर्ट जनरेट होतो, त्याला FER म्हणतात. त्यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशनचा फॉर्म भरावा लागतो. FER जर आला तर तो कंट्रोलर आणि एक्झामिनरकडनं येतं. इंडियामध्ये 4 ऑफिसेस आहेत. एक आहे मुंबईला, एक आहे कलकत्त्याला, एक आहे दिल्लीला आणि एक आहे चेन्नईला. आपली टेरिटरी स्टेटनुसार टेरिटरी डिव्हाइड केलेली आहे. टेरिटरी आपली ही मुंबई येत असते, तर आपला फॉर्म हा मुंबईमध्ये जाणार. मुंबईमध्ये गेल्यानंतर 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर त्याच्यासाठी एक्झामिनेशन लागणार. एक्झामिनेशन जेव्हा लागतंय तेव्हा ती एक्झामिनेशन जी आहे कंट्रोलर आणि एक्झामिनर 2 व्यक्ती करतात. आता आपल्याला कंट्रोलर आणि एक्झामिनर कुठला भेटणार, तर जे वाचलेले 3 ऑफिसेस आहे, म्हणजे दिल्ली, कलकत्ता आणि चेन्नई, या 3 भागातनंच तुम्हाला कंट्रोलर आणि एक्झामिनर भेटणार. ते एक्झामिनर आणि कंट्रोलर तुम्हाला त्याच्याचे क्वेश्चनियर्स रेज करणार. त्या क्वेश्चनियरचा सबमिशन तुम्हाला 6 महिन्याच्या आत करायचं आहे. जर ह्या चुका तुम्ही केल्या नाही आणि प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन केल्यानंतर कंप्लीट स्पेसिफिकेशन 12 महिन्यात सबमिट केलं नाही तर तुमचा पेटंट जो आहे तो एक्सेप्ट केला जात नाही. पब्लिश होऊन फक्त तो सबमिट होतो, पण ग्रांटिंग प्रोसेसला लागत नाही. ग्रांटिंग प्रोसेस पण TDS आहे. TDS म्हटलं म्हणजे तुम्हाला हिअरिंग अटेंड करायची असते. पहिले ही हिअरिंग जी होती ती ऑफलाईन व्हायची. आता कोविड नंतर ही हिअरिंग जी आहे ती ऑफलाईन व्हायला लागलेली आहे. ऑफलाईनमध्ये कंट्रोलर आणि एक्झामिनर असतं आणि ती रेकॉर्डिंग होत असतं आणि ते काही क्वेश्चन विचारतात, त्या क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर करायचे आहे. तुम्हाला प्रेझेंटेशन तयार ठेवून, तुम्हाला व्हिडिओ तयार ठेवून, तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची पूर्ण माहिती त्याच्यात दाखवायची आहे. तुम्ही तो प्रोडक्ट कुठे काही देत आहे का, आता सध्या झालेला आहे. फाईल केल्यानंतर आणि पब्लिश केल्यानंतर तुम्ही तो पेटंट कमर्शियलाइजला नेऊ शकता आणि त्याची तुम्ही युटिलिटीच्या हिशोबाने तुम्ही त्याचा इन्कम सोर्स चालू करू शकता. ही सोय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपल्याकडे दिलेली आहे, याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा. म्हणजे बऱ्याच मोठ्या कार्यपद्धतीला सामोरं जावं लागतं एखाद्या गोष्टीचं पेटंट मिळवण्यासाठी. सर, सामान्यपणे किती वेळ लागतो हे पेटंट मिळवण्यासाठी, याचं उत्तर तुम्ही आम्हाला सांगा, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. बिलकुल. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर,
विश्रांतीपूर्वी मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारला होता की ही जी प्रक्रिया पेटंट मिळवण्याची आहे बरोबर. ती खूप विस्तृत आहे आणि मोठी आहे. बरोबर. तर याच्यासाठी सामान्यपणे पेटंट मिळायला किती कालावधी लागतो? बरोबर. बघा, आता पेटंट जर तुम्ही फाईल करत आहे तर तुम्ही एक एजंट अटर्नीकडनं पण करू शकता, त्यांची फीस पेड करून. असे अटर्नी पण अवेलेबल आहे. सोबत तुम्ही जनरल व्यक्ती पण लॉग इन करून ई मुद्रा किंवा डिजिटल सिग्नेचरच्या थ्रू पण तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय केल्यानंतर अवधी जो आहे तो 12 महिन्याचा होता पहिले फाईल झाल्यानंतर पब्लिकेशनला, पण आता तो अर्ली पब्लिकेशनच्या हिशोबाने आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी पण अजून काही त्याच्यात ज्या तरतूद दिलेल्या आहेत. जर तुमच्या पेटंटमध्ये एखादी स्त्री असेल, एखाद्या मुलीचं नाव असेल, तर त्या हिशोबाने त्या पेटंटला पण मान्यता लवकर भेटण्याचे तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. तसंच हा 2 महिन्याच्या अंतरालमध्ये पब्लिश होऊ शकतो जर तुम्ही अर्ली पब्लिकेशनची प्रोसेस केली असेल तर. सोबतच त्याची अर्ली पब्लिकेशन आणि अर्ली एक्झामिनेशनची जर प्रोसेस केली असेल तर तुमचा 6 महिने ते 18 महिन्याच्या दरम्यान तुम्हाला एक्झामिनेशनचा रिपोर्ट येतो आणि एक्झामिनेशनचा रिपोर्ट आल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याचा अवधी दिला जातो त्या एक्झामिनेशनचा रिपोर्ट सबमिट करायला. त्या अवधीमध्ये जर तुम्ही सबमिट केला तर त्याच्यानंतर ती हिअरिंगला लागतं. हिअरिंगला लागायसाठी तुम्हाला परत 6 महिने ते 18 महिन्याचा अवधी लागतो. त्या अवधीमध्ये तुम्हाला त्याचे सगळे डेव्हलपमेंट करायचे आहे. आता तुम्ही जर जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुमच्याकडे तो प्रोटोटाईप मॉडेल किंवा प्रोडक्ट जो होता तो तेवढा महत्त्वाचा किंवा तुम्हाला वाटत नव्हतं, पण जसे जसे वर्ष निघत गेले तसं तुम्ही त्याच्यात चेंजेस कराल. चेंजेस केल्यानंतर जेव्हा हिअरिंग येईल तेव्हा ती हिअरिंग तुम्ही तेव्हा दाखवाल की मी जेव्हा सबमिट केला होता तेव्हा त्याचे रूपांतर असं होतं, पण या अवधीमध्ये याला डेव्हलप मी असं केलं. तुम्ही त्या गोष्टीला शांत ठेवू नका, त्याच्यात डेव्हलपमेंट करा. जसं आज तुम्ही बघताय की 6-6 महिन्यात 2-2 महिन्यात टेक्नॉलॉजी चेंज होत आहे, म्हणजे तुमचा प्रोडक्ट पण चेंज होणार. आणि तुमची जेव्हा हिअरिंग होणार, ग्रांट होणार आणि जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये नेणार तेव्हा तो प्रोडक्टमध्ये काय परिवर्तन होऊ शकतो, काय टेक्नॉलॉजी ॲड ऑन होऊ शकतो त्याची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, त्याचे तुमच्याकडे उत्तर असणं आवश्यक आहे आणि ते पेटंट ग्रांट होऊ शकतं. पेटंट ग्रांट झाल्यानंतर त्याच्यासाठी प्री ग्रांटिंग प्रोसेस असतं आणि मेंटेनन्स प्रोसेस असतो. तुमचा पेटंट हा 20 वर्षासाठी तुमच्या नावाने होतो जेव्हापासून फाईल केला त्या दिवशीपासनं. तुमच्याकडे तो 20 वर्षाचा आहे. कॉपीराईट हा आपल्याकडे भरपूर वर्षासाठी असतो, मरण पावल्यानंतर सुद्धा 60 वर्षासाठी तुमच्याकडे असतं. तसंच तुमचे जे ट्रेडमार्क आहे ते ट्रेडमार्क पण तुमच्याकडे 10 वर्षासाठी असतं आणि 10 वर्षानंतर तुम्ही त्याचे नूतनीकरण करू शकता. अशी ही जी कालावधी आहे पेटंटची 20 वर्षाची, त्याच्यानंतर मग तुमच्या कॉपीराईटची 60 वर्षाची, मेल्यानंतर सुद्धा, मरण पावल्यानंतर सुद्धा, आणि तसेच कॉपीराईटची 10 वर्षाची, 10 वर्षानंतर तो नूतनीकरण होतो. अशी ही प्रोसेस आहे. म्हणजे खूप मोठा हा कालावधी लागतो आणि त्याच्यासाठी पेशन्सची खूप आवश्यकता आहे असं आपल्या बोलण्यावरून लक्षात येत आहे. ह्याच्याच अनुषंगाने मनामध्ये असा प्रश्न येतो की पेटंट मिळवण्यासाठी खरोखरच नाविन्य उपयुक्तता आणि औद्योगिक उपयुक्तता, तुम्ही जी प्रोसेस सांगितली, जी प्रक्रिया सांगितली, त्याच्यामध्ये या 2 गोष्टींचं खूप महत्त्व आहे. नेमकं काय ते महत्त्व आहे, आम्हाला काय सांगा? नाविन्य, आता जर तुम्ही म्हटलं की नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजीमध्ये मुलांचं पण जे तंत्रज्ञान आहे, विद्यार्थ्यांचं तंत्रज्ञान त्याच्यात उपयुक्त आहे आणि ते उपयुक्त तंत्रज्ञान जर त्यांनी त्याच्यात ॲड केलं तर त्यांना 4 वर्षानंतर जॉबची गरज नाही आहे. तो जॉब न घेता तो त्या पेटंटच्या थ्रू पण स्वतःचा उपजीविका निर्माण करू शकतो, तो स्टार्टअप तयार करू शकतो, तो स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग सेटअप लावू शकतो, तो स्वतःचं बिझनेस तो प्रोडक्शनमध्ये करून तो मार्केटमध्ये आणू शकतो किंवा तो सेल आउट करू शकतो, त्याचे लायसन्स तो विकू शकतो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या औद्योगिक रूपात त्याला त्या रूपांतरित भेटू शकतात. त्याचप्रमाणे दुसरा असा एक प्रश्न मनात येतो की या पेटंट घेण्याचे नेमके काय फायदे आहेत? पेटंट घेण्याचे फायदे म्हटलं म्हणजे, जर आता मी थोड्या अगोदर तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर तुमची उपजीविका, तुम्हाला जर जॉब करायची गरज नाही आहे, तुम्हाला जर स्वतःचा एक बिझनेस स्टार्टअप करायचा आहे तर पहिले त्या वस्तूला पेटंट करा. तुम्ही पेटंट न करता जर ती मार्केटमध्ये आणली तर त्याचे कॉम्पिटिटर्स निर्माण होणार. त्याचे कॉम्पिटिटर्स निर्माण होणार, ते वेगळ्या नवीन पद्धतीने ती गोष्ट तुमच्या समोर आणणार आणि तुम्हाला कळणार की माझी गोष्ट आउटडेटेड झाली आणि त्यांची गोष्ट नवीन आली आणि तो पेटंट घेऊन येणार. शिवाय आपलं संशोधन चोरीला जाण्याचे देखील, बिलकुल बरोबर, हायजॅक करण्याचे देखील बिलकुल आज तुम्ही बघता बरोबर, बिलकुल आज तुम्ही बघता की खूप काही गोष्टी टेक्नॉलॉजीजमध्ये बिलकुल रिव्हॉल्युशन येतं. टेक्नो रिव्हॉल्युशन एवढं आहे आणि मल्टिपल कंपन्या त्याच्यात आहेत, त्याच्यात स्टार्टअप्स पण आलेले आहेत. तर हे लोक कुठे केव्हा कोणाची चोरी करेल आणि कशी करेल, मला तर एक विनंती आहे की चोरी तर करू नका. ज्यांचं स्वतःचं कार्य आहे त्यांना त्याचं महत्त्व द्या, कारण की त्याच्यात महत्त्व, त्याची मेहनत, त्याचं पूर्ण मन जुळलेलं असतं आणि जर त्याचं खच्चीकरण झालं तर त्याचं फार नुकसान होऊ शकतं. मनाचं नुकसान होऊ शकतं, पैशाचं नुकसान होऊ शकतो, त्याचं कार्याचं नुकसान होऊ शकतो, वेळ, पैसा, श्रम सगळाच अपव्यय होऊ शकतो पूर्ण. सर, आता सध्या या पेटंटची आपल्या देशातली काय स्थिती आहे, तुम्ही काय सांगा? बरोबर.
2023-24च्या दरम्यान जर बघतो म्हटलं तर 1,00,000च्या जवळपास 1,03,000च्या जवळपास हे पेटंट जे आहेत ते पब्लिश केले गेलेले आहेत. त्याच्यात काही पेटंट जे आहेत ग्रांट केलेले गेलेले आहेत आणि त्याच्यातले काही पेटंट जे आहेत ते पेटंट जे आहेत ते मार्केटपर्यंत आलेले आहेत. आता जर तुम्ही बघता की खूप काही स्टार्टअप्सला फंडिंग गव्हर्नमेंट देत असतं, तर गव्हर्नमेंट म्हणतं की तुमच्याकडे जर पेटंट आहे तो पेटंट सबमिट करा आणि जर तो इंडस्ट्री रेडी प्रोडक्ट जर तयार असेल तर तो तुम्ही तिथे घेऊन या, आम्ही तुम्हाला फंडिंग द्यायला तयार आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानेच एक पारितोषिक मला देण्याचं केलेलं आहे. त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बरोबर आहे. कुठलं पेटंट आणि कशा पद्धतीचं तुम्ही ते मिळवलं आहे? पेटंट अवॉर्ड असतो तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा. तर काय झालं की मला तो मेल आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी हे पेटंटचं सबमिशन करू शकतो. माझे जेवढे काही 35 पेटंट होते तेव्हा 2025ची गोष्ट आहे, तर त्या दरम्यान माझे जेवढे काही पेटंट होते त्या पेटंटची पूर्ण समरी आणि डिटेल्स सर्टिफिकेट सकट मी त्यांना सबमिट केली. आणि काल परवाच मला मेल आलेला आहे की पियुषजी गोयल यांच्या हातून तुमच्या काही लोकांचा सत्कार होणार आहे. त्याच्यात 2 पद्धतीचा सत्कार असतो, एक एजंटचा सत्कार असतो आणि दुसरा म्हटलं म्हणजे सत्कार असतो ऑर्डिनरी पर्सनचा. आणि मी एक स्वतःला प्राऊड फील करतो की मी ऑर्डिनरी पर्सन म्हणून माझं एक सगळ्यांना एक अपील आहे की स्वतः तयार करा, स्वतः ड्राफ्ट करा, काहीही कठीण नाही आहे. पेशन्स ठेवा, पेशन्स ठेवून त्याला मार्केटपर्यंत पोहोचवा, मार्केटला पिच करा, मार्केटला पिच केल्यानंतर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही स्वतः विका. तुम्ही जेव्हा तुम्हाला जर माहिती आहे ना तर डेफिनेटली तुम्ही विकू शकाल. तुम्ही जर चोरला आहे तर तुम्ही विकू शकणार नाही. आता जसं ॲडव्हान्टेज विदर्भामध्ये 3 वर्ष सलग पेटंट जेम म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं मला 10 पेटंट होते त्यावेळेला, त्याच्या हिशोबाने मला त्यांनी पारितोषिक सत्कार केलेला आहे. त्याचा नितीनजी गडकरी यांच्या मार्फत भेटलेला आहे. तुमचा मार्केटमध्ये ब्रँड निर्माण होतोय, तुम्ही स्वतः एक ॲज अ ब्रँड मार्केटमध्ये येत आहे आणि तुम्हाला एक मोटिवेशन भेटत आहे, एक ॲप्रिसिएशन भेटतं आहे, एन्करेजमेंट भेटते की तुम्ही नवीन नवीन काही करू शकता. आज माझे 48 झालेले आहेत पेटंट आणि मला 50 करायचे आहेत. म्हणजे 50 केल्यानंतर जसं सचिन तेंडुलकरची 50 झाली आणि सचिन तेंडुलकरची 50 झाल्यानंतर त्याला जसं प्राऊड फील झालं तसं मला पण प्राऊड फील होणार. आणि त्याच्यामुळे माझं पण कुठेतरी कर्तृत्व माझंच नाही म्हणता येणार, माझ्यासोबत जेवढे काही स्टुडंट्स आहेत, माझ्यासोबत जेवढे काही फॅकल्टीज जोडलेले आहेत त्या सगळ्यांचं त्याच्यात कंट्रीब्युशन आहे आणि त्या हिशोबाने त्यांना पण मी त्या हिशोबाने एन्करेजमेंट देत असतो. निश्चितच ही अभिनंदनीय बाब आहे आणि तुमचे जे काय संकल्प आहे 50 तुम्हाला ते पेटंट मिळावे यासाठी आमच्या दर्शकांकडून शुभेच्छा देखील तुम्हाला देतो. पुढची चर्चा चालू करण्यापूर्वी कार्यक्रमात घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. आपण पाहत आहात हॅलो सह्याद्री हा कार्यक्रम आणि आज या कार्यक्रमामध्ये पेटंट, भविष्यातील संधी आणि त्यासाठी आवश्यक कौशल्ये याविषयी आपण चर्चा करत आहोत. आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी स्टुडिओमध्ये माझ्या समवेत आहेत डॉक्टर राहुल पेठे. सर, विश्रांतीपूर्वी आपण तुमच्या पेटंटविषयी माहिती जाणून घेतली, बरोबर. पण त्या सगळ्या बोलण्यातनं एक असं लक्षात आलं की ह्यासाठी खूप कौशल्यांची आवश्यकता आहे, काही स्किल्स असण्याची खूप गरज आहे. बरोबर. तर नेमकं पेटंट मिळवण्यासाठी कोणत्या कौशल्यांची आवश्यकता आहे, काय आमच्या तरुण दर्शकांना सांगाल? बरोबर. आज काय आहे ना की पेटंट हा शब्द त्यांच्या डोक्यात नाही आहे, पण प्रोजेक्ट कसा करायचा, प्रत्येक इयरला प्रोजेक्ट सबमिट करणं आवश्यक असतं. प्रत्येक ग्रॅज्युएशनला प्रोजेक्ट सबमिट करणं आवश्यक असतं. मग हा प्रोजेक्ट जो तुम्ही करताय फक्त अकॅडमिकसाठी कशाला करताय, त्याला तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्यांचे प्रॉब्लेम स्टेटमेंट आयडेंटिफाय करा आणि त्यांनाच त्यांची मदत घेऊन तुम्ही तो प्रोडक्ट तयार करा आणि तो प्रोडक्ट तुम्ही पेटंट करा आणि तोच पेटंट जो आहे तुम्ही त्या कंपनीला सेल आउट करा. किंवा तुम्हाला जर असं असेल तर त्याच कंपनीला तुम्ही जर तो प्रोडक्ट रेडी तयार करून देत आहे तर ऑफकोर्स तुम्हाला तो जॉब ऑफर करेल आणि जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही आहे, कारण की तुम्ही तुमचं कौशल्य प्रूफ केलेलं आहे, कर्तृत्व तुम्ही जर प्रूफ केलेलं आहे तर मला नाही वाटत की त्यांनी तिथे जाऊन त्याला इंटरव्ह्यू म्हणजे तुमच्या ह्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स स्किप होत आहेत. सोबतच तुमचं मार्केटमध्ये नाव होत आहे, लौकिक होत आहे, कारण की तुम्ही अशी गोष्ट बनवून दाखवलेली आहे की जी गोष्टीसाठी त्यांनी काही लोक अपॉइंट केलेलं आहे, एम्प्लॉय ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्ही युनिक, स्वतःचं युनिक प्रूफ करताय, युनिकनेस प्रूफ करताय, ज्याच्यामुळे तुम्हाला तिथे जर एक्झाम्पलमध्ये असे काही भरपूर कंपन्या आहेत जिथे काही सायंटिस्ट डिप्यूट केलेले आहे, ज्यांनी एका सायंटिस्टनी काही वर्षा अगोदर
कॅलिफोर्नियामध्ये जाऊन एक कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशन दिलं होतं. प्रेझेंटेशन दिल्यानंतर तिथे बसलेल्या एका कंपनीच्या सीईओनी डायरेक्टली त्यांना ऑफर केला आणि आज तो व्यक्ती त्या कंपनीचा रिसर्च सायंटिस्ट म्हणून आहे. आणि त्याचं जर तुम्ही सॅलरी आणि त्या सॅलरी स्ट्रक्चर जर बघाल तर तुम्हाला आश्चर्य होईल. फक्त एका प्रेझेंटेशनमुळे तुम्ही विचार करू शकता, आणि तो त्याचा पेटेंटेबल प्रोडक्ट होता म्हणून. म्हणजे इतकं त्याचं महत्त्वाचं आहे. मग याच्यासाठी कौशल्य काय काय लागतात, काय असायला पाहिजे अंगी त्या विद्यार्थ्याच्या ज्याला पेटंट बनवायचं आहे? बरोबर. त्याच्याविषयी काय सांगा? बघा, आपण कुठेही ट्रॅव्हल करत असतो, कुठेही जात असतो, कुठेही काही फिरत असतो, त्यावेळेला ना काही काही गोष्टी आपल्याला दर्शनीय दिसतात आणि त्याच्यात तुम्हाला काही ना काही खुणा असतात. असं वाटतं की इथे काहीतरी मॉडिफिकेशन व्हायला पाहिजे. तीच डोक्यात ठेवा ना गोष्ट. ती गोष्ट चौकस बुद्धी फार महत्वाची आहे. आणि नंतर मग त्याला आपल्या डोमेनमध्ये आणून त्याच्यात त्या हार्डवेअरला कसं बनवायचं किंवा त्या प्रोडक्टला कसं डेव्हलप करायचं. मग भरपूर काही स्कोप आहे. मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, कम्प्युटर आहे, IT आहे, या सगळे डोमेन आहेत. पण तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंग करताय तर तुमचं नॉलेज फक्त इलेक्ट्रॉनिक्स पुरतं सीमित असणं आवश्यक नाही आहे. कारण की मला जर एखादी वस्तू बनवायची आणि त्याला गिअर सिस्टम लावायची आहे तर मला मेकॅनिकलचे नॉलेज असणं आवश्यक आहे. जर मला त्याच्यात 12 व्होल्टच्या जागी 230 व्होल्टचा सप्लाय द्यायचा आहे तर मला इलेक्ट्रिकलची गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे. मला जर इथला बल्ब वायफायच्या थ्रू ऑन करायचा आहे तर वायफायचा व्होल्टेज वेगळा आहे आणि बल्बचा व्होल्टेज वेगळा आहे. मग याचं साम्य जुळणं आणि त्याचं कोडिंग करणं आणि त्याचं आउटपुटमध्ये आणणं आणि ती रिक्वायरमेंट कशी तर मार्केटच्या हिशोबाने, प्रोडक्ट कसा तर मार्केटच्या हिशोबाने. जर या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात आलं तर तुम्ही, मला तरी वाटते की चांगला प्रोडक्ट डिझाईन आणि डेव्हलप करू शकता. आणि हेच कौशल्य त्यांच्यामध्ये अंगीकृत असणं आवश्यक आहे. म्हणजे त्याच्या ज्ञानाच्या कक्षा देखील त्यांनी विस्तारत ठेवल्या पाहिजे, चौकस बुद्धी असली पाहिजे. बिलकुल. आणि एक संशोधनाची कुठेतरी आतमध्ये उर्मी असायला पाहिजे की मी नवीन काहीतरी करीन, अशा एक प्रेरणा जर त्याला असेल तर तो या क्षेत्रामध्ये नक्कीच काम करू शकेल असं म्हणता येऊ शकतं. बिलकुल. याशिवाय पेटेंट मध्ये आता मी म्हटल्याप्रमाणे की पेटेंट मिळवण्यासाठी संशोधन म्हणजे रिसर्च आणि नवोन्मेष, ज्याला इनोव्हेशन असं म्हणतात. तर रिसर्च आणि इनोव्हेशन या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्या गोष्टींबद्दल आमच्या दर्शकांना. बरोबर. आज बघा, रिसर्च भरपूर ठिकाणी होतोय पण फिलॉसॉफिकल होतो आहे. त्याचं कुठेतरी रिझल्टमध्ये रूपांतर नाही आहे. आज एवढ्या PhD डिग्री होत आहेत, एवढे मास्टर्स MTechs जे आहेत ते निघत आहेत, ठीक आहे ना. पण किंवा ग्रॅज्युएशन निघत आहे. आज जर मी बघतो म्हटलं तर एका कॉलेजमध्ये एक ब्रांच 60च्या इंटेकची असते. जर 50 कॉलेज आहे तर एका ब्रांचचे 3000 स्टुडंट्स इथे आहे. मी मुलांना सांगत असतो की तुमची कॉम्पिटिशन 2999 स्टुडंट सोबत आहे. 2999 स्टुडंट सोबत तुमची जेव्हा कॉम्पिटिशन आहे तेव्हा तुम्हाला प्रूफ कसं करायचं आहे. आता जेव्हा प्रूफ करायचं आहे तर तुम्हाला त्याच्यात नवलौकिकता आणणं आवश्यक आहे, नवाशिष आणणं आवश्यक आहे, रिसर्च करणं आवश्यक आहे. पण फिलॉसॉफिकल रिसर्च करू नका. प्रॅक्टिकल रिसर्च करा ज्याच्यात तुमच्याकडे त्याचे रिझल्ट्स असणार. जेव्हा तुम्ही ते प्रॅक्टिकली करून बघाल तर त्याच्यातल्या ज्या खुणा आहेत त्या तुमच्या लक्षात येतील, ज्या चुका आहेत त्या लक्षात येतील आणि त्याला परत तुम्ही रिडेव्हलप कराल, रिस्ट्रक्चर कराल, रिकन्स्ट्रक्ट कराल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही चॅलेंजेस सोबत तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी मग तुमच्याकडे त्याच्यात त्या जे चॅलेंजेस आहेत त्याच्यात चेंजेस आणि चेंजेस केल्यानंतर त्याचा आउटपुट. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे रिसर्च आणि नवोन्मेष, इनोव्हेशन या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पण सामान्य विद्यार्थ्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर त्या रिसर्चसाठी, संशोधनासाठी आणि नवोन्मेषासाठी, इनोव्हेशनसाठी एक विशिष्ट प्रकारची बौद्धिक कौशल्य आवश्यक असतात. बरोबर आहे. पण ती सामान्य माणसांमध्ये नसतात असा एक साधारण समज आहे. पण अशा सामान्य माणसांनी देखील अनेक प्रकारचे चमत्कार करून दाखवलेले आहेत. तर ह्याच्या संबंधी तुम्ही विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी किंवा ही कौशल्य त्यांना कशी आत्मसात करता येईल याच्याविषयी काय मार्गदर्शन कराल? बघा, आज चेस खेळतात मुलं. चेस 2 प्लेयरचा असतो, 4 प्लेयरचा बनवून दाखवा ना, नाविन्य आलं त्याच्यात. 6 प्लेयरचा बनवून दाखवा, नाविन्य आलं त्याच्यात. आज जर मी म्हणतो आहे की आज आपण इथे बसलेलो आहे, आता ही जी चेअर आहेत ही चेअर कोणत्या पद्धतीची बनलेली आहे, त्याच्यात रोटेटिंग कशी आहे, त्या रोटेटिंगचा बॅक आपल्याला सपोर्ट कसा भेटतो आहे, आपला नेकचा सपोर्ट कसा भेटतो आहे, नाविन्य आलं त्याच्यात. तुम्हाला कळतंय की बा तुम्ही जेव्हा कुठे काही कार्य करतायत तर त्या नाविन्य कार्याला इनोव्हेट करणं आणि रिसर्च न करता त्याच्यावर प्रॅक्टिकली अप्लिकेबल आणणं हे फार गरजेचं झालेलं आहे. आणि ती गरजेची बाब जेव्हा तुम्ही कराल
तेव्हाच तुम्हाला पेटेंट मान्यता भेटू शकते, अन्यथा मान्यता भेटणार नाही. खूप काही असे पेटेंट झालेले आहेत जे की पब्लिश तर झालेले आहेत पण ग्रांट झालेले नाही. त्याच्यात माझे पण काही पेटेंट्स आहेत, 2 पेटेंट माझे रिफ्यूज झालेले आहेत, कारण की मला वाटते की त्यांना त्या पेटेंटचं महत्त्व किंवा त्या मी पटवू दिलं शकलो नाही, त्याच्यामुळे ते बहुतेक ग्रांट झालेले नाही आहे. असे पण काही गोष्टी आहेत, पण मी ते तिथे थांबलेलो नाही आहे. त्या पेटेंटला नवीन पद्धतीने त्या कंट्रोलरनी, त्या एक्झामिनरनी मला जे सजेशन्स दिले त्याच्यात मी ते चेंजेस केले आणि त्या परत पेटेंटला नवीन पद्धतीने मी पब्लिश केलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे. जर तुम्ही या पद्धतीने, तर त्याच्यात पेशन्स आवश्यक आहे, त्याच्यात तुमचं इनोव्हेशन आवश्यक आहे, त्याच्यात तुम्हाला जे काही चॅलेंजेस येतात ते आवश्यक आहे. सोबत कसं असतं ना की अकॅडमिक नुसार नुकतं 4 वर्षाच्या डिग्री प्राप्त करण्यासाठी जर तुम्ही फक्त पेटेंट पब्लिश करून आपलं नाव करत असाल तर तुम्हाला ते वाटते ते योग्य नाही आहे. किंवा मग पेपर पब्लिकेशन असतं, रिसर्च असतं, कॉन्फरन्स असतं, जर्नल असतं, हे फक्त PhD किंवा MTechसाठी किंवा ग्रॅज्युएशनसाठी करत असाल तर ते काही महत्त्वाचं नाही आहे. जर तुम्हाला खरंच काहीतरी इनोव्हेशन करायचं असेल तर त्याच्यात पूर्णपणे निपुण राहणं आणि त्याचं पूर्ण बेसिकपासनं ॲडव्हान्सपर्यंतचं नॉलेज. जर याचं जर आपण एक उदाहरण घेतो म्हटलं तर इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही कार्य केलेलं आहे ते इनोव्हेशनचंच आहे ना. तुम्ही बघा त्यांचे किल्ले, आजही तुमचं आर्किटेक्चर फेल आहे पण त्यांचं आर्किटेक्चर किती महत्त्वाचं आहे. त्यांचे जेवढे काही किल्ले वेढलेले आहेत ते समुद्राने किंवा नद्यांनी वेढलेले आहेत, पण त्यांचे कुठेच जमीन खचली नाही आहे किंवा त्यांच्यात काहीच हे नाही. त्यांच्या किल्ल्यांवर किती हमले झाले तरी पण त्यांच्यावर काही झाले नाही. म्हणजे तेव्हा ते करू शकत होते. त्याच्यातली एक छोटी गोष्ट नेहमी मी आपल्या स्पीचमध्ये सांगत असतो की त्यांच्या जे किल्ले वेढलेले आहेत ते समुद्राने वेढलेले आहेत. त्या समुद्राने वेढलेल्या किल्ल्यामध्ये त्यांच्यावर जे शत्रू वार करत होते ते समुद्रावर बोटी ठेवून त्याच्यावर तोफा ठेवून ठेवायचे. तर त्यांना पण असाच विचार आला. त्यांनी गुजरातच्या कारखान्याच्या मार्फत त्यांना आपल्या ते बोटी तयार केल्या. पण झालं काय, इनोव्हेशन बघा तिथे तेव्हाची गोष्ट. बोट पाण्यावर ठेवली, त्याच्यावर तोफ ठेवली, तोफ दागल्यानंतर बोट हालेल, मग त्याचं डायरेक्शन चेंज झालं. मग त्यांनी विचार केला की हे डायरेक्शन आणि तोफेचं डायरेक्शन याचा अँगल काढा आणि त्या अँगलनुसार तोफ ठेवा, त्या अँगलनुसार बोट ठेवा आणि नंतर तोफ दागा तर ती बरोबर डायरेक्शन. बघा छत्रपती शिवाजी महाराज तेव्हाचं इनोव्हेशन. मग आपल्याकडे तो गुगल आहे, आपल्याकडे तर सगळ्या गोष्टी रिसर्च अवेलेबल आहेत, मग आपण का नाही करू शकत? रिसर्च नाही केलं फक्त त्यांनी. मग इंग्रजांनी त्यांना पत्र पाठवले. इंग्रजांनी पत्र पाठवून त्यांना विचारलं की आम्हाला तुम्ही हे तोफा आणि ह्या बोटी विकत देऊ शकता का? तर तिथे ते जेव्हा अधिकारी गेले होते तर त्या अधिकाऱ्यांनी तिथल्या सैनिकाला एक प्रश्न विचारला की तुमच्या महाराजांचं एवढा अभ्यास कसा? तर त्यांनी सांगितलं की आमच्या महाराजांचा बेसिकपासनं तर ॲडव्हान्सपर्यंतचा अभ्यास आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी महाराज करू शकतात. तर ही आहे इनोव्हेशनची एक हिस्ट्री. खूप प्रेरणादायी असं हे आहे. आणि खरं तर ह्या सगळ्या गोष्टींपासून प्रेरणा घेऊनच या क्षेत्रामध्ये काम केलं तर नक्कीच ती कौशल्य आत्मसात करता येऊ शकतात असं आपल्याला बोलण्यावरून लक्षात येत आहे. मग या पेटेंटमुळे आपली अर्थव्यवस्था किंवा औद्योगिक क्षेत्र असेल यांना काही फायदा होतो आहे? बिलकुल होतो आहे. आज जेवढे काही स्टार्टअप्स झालेले आहे त्या स्टार्टअप्समध्ये भरपूर लोकांचे स्वतःचे पेटेंट्स आहेत. जेवढे काही इनोव्हेशन होत आहेत तेवढ्यांच्या याच्यात त्यांच्याकडे सगळ्यांकडे पेटेंट आहेत. आणि सोबतच जे काही विद्यार्थी घडत आहेत त्या विद्यार्थ्यांकडे, ज्या विद्यार्थ्यांकडे पेटेंट आहेत त्यांना त्याचा फायदा होतोय, जॉबमध्ये त्यांना त्यांचा फायदा होतोय, एंटरप्रेनरशिपमध्ये त्यांना त्यांचा फायदा होतोय. असे माझे भरपूर विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी जसं बघताय तुम्ही की ते लडाखला जाऊन तिथे पेटेंट सबमिट करून तिथे काम करतायत. आईस तुपा म्हणून एक प्रोजेक्ट आहे, त्याच्यावर त्यांनी त्या प्रोजेक्टवर काम केलेलं आहे. सोबतच आता जसं सोलर केअरचं मी तुम्हाला सांगितलं तर त्यांना जॉब शोधायची गरज नाही, त्यांच्याकडे स्वतःकडे आहेत. अर्थव्यवस्था एवढी डेव्हलप झालेली आहे की अगोदर 1,03,000 2023-24 होते, थोड्या अगोदर जे मी सांगितलं, आणि 2024-25 जर मी बघतो आहे तर 1,11,000 पेटेंट ग्रांट होऊन त्यांना मान्यता भेटून त्यांना स्टार्टअप्समध्ये फंडिंग भेटून ते लोक उपजीविका निर्माण करून राहिले, औद्योगिक क्षेत्रात प्रवेश हो. करते झाले. आणि त्याची फंडिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने भरपूर काही अशा वेबसाईट्स आहेत, तुम्ही सर्च करा, MSMEच्या वेबसाईट्स पण आहेत, अशा याच्यात तुम्ही स्टार्टअप्स अप्लाय करू शकता आणि त्याच्यात फंडिंग पण आहे. मिनिमम 2 लाखापासून फंडिंग तुम्हाला इझे भेटतं आणि त्यानुसार तुम्ही त्याचं इनोव्हेशन करू शकता आणि स्वतःची स्टार्टअप चालू करू शकता. म्हणजे उद्योगाच्या क्षेत्रात आणि स्टार्टअपच्या क्षेत्राला पेटेंटचं नक्कीच त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि संवर्धन करणारा असाच घटक आहे असं आपल्याला वाटतं. बिलकुल सर, आपण खूप छान माहिती देतात. बिलकुल. आपण आणखी या विषयी चर्चा करू, पण आता कार्यक्रमात वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. दर्शको, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
विश्रांतीपूर्वी आपण कौशल्यांविषयी बोलत होतो आणि ती कौशल्य कशी असावी ते तुम्ही सांगितलं. तर ह्या कौशल्यांच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरण जे आता आपल्या देशामध्ये शैक्षणिक क्षेत्रात एक आमूलाग्र अशी क्रांती निर्माण करत आहे. बरोबर. खूप शिक्षणाचे दरवाजे उघडल्या गेलेले आहेत, मोठ्या संधी सगळ्या तरुणांसाठी उभ्या आहेत. बिलकुल बरोबर. तर या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या पेटेंटच्या दृष्टीने किंवा या कौशल्यांच्या आत्मसात करण्याच्या दृष्टीने काही वेगळे विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत का? बिलकुल हो, केलेले आहेत तसे. तसं आता आपण बघतो आहे की जे काही अकॅडमिक सिलेबस फ्रेम केलेले आहेत NEPच्या नुसार केलेले आहेत आणि त्याच्यात इंडस्ट्री ओरिएंटेड सब्जेक्ट ॲड केलेले गेलेले आहेत. इंडस्ट्री ओरिएंटेड सब्जेक्ट म्हटलं म्हणजे अशा पण काही सुविधा केलेल्या आहेत की काही कंपनीचे लोक येऊन त्या सब्जेक्टला शिकवू शकतील, म्हणजे त्याच डोमेनवर ते मुलांना तयार करतात. सोबतच त्यांनी इंटर्नशिपची एक फॅसिलिटी केलेली आहे. जे वॅकेशन असतात, एक सेमिस्टर संपल्यानंतर दुसऱ्या सेमिस्टरमध्ये जी गॅप असते त्या गॅपमध्ये इंटर्नशिप हे कंपल्सरी केलेलं आहे. ते 15 दिवसाचं असो की 1 महिन्याचं असो किंवा 3 महिन्याचं असो किंवा 6 महिन्याचं असो. शेवटचा जो टर्म आहे म्हणजे शेवटची जी सेमिस्टर आहे ती कंप्लीट सेमिस्टर जी आहे ती इंटर्नशिपला दिलेली आहे, जेणेकरून मुलगा तिथे जाऊन स्वतः प्रॅक्टिकली बसून त्यांच्या प्रॉब्लेमवर, त्यांच्या डोमेनवर, त्यांच्या कार्यावर काम करेल, त्यांच्या प्रोजेक्टवर काम करेल आणि ते प्रोजेक्टचं कार्य जे आहे ते अकॅडमिक पण सबमिट करेल. त्याच्यात त्यांना मेंटर अलॉट केला जात असतो इंडस्ट्रीचा, एक अकॅडमिकचा मेंटर अलॉट केला जात असतो. त्यांना जो टास्क दिलेला आहे ते टास्क व्हेरिफिकेशन जे कामं आहेत ते टास्क व्हेरिफिकेशनचे कामं अकॅडमिकशी पण असतं आणि टास्क व्हेरिफिकेशनचे कामं जे आहेत ते कंपनीचा पर्सन जो मेंटर अलॉट केलेला आहे त्यांच्या थ्रू पण असतं. म्हणजे त्या गोष्टीमुळे तो मुलगा जो आहे तो इंडस्ट्री रेडी तयार होतोय. म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशन होण्याच्या अगोदरच तो त्या कंपनीत जाऊन काम करतोय. मग तिथे त्याला लिडरशिप स्किल, मग तिथे त्याला ऑर्गनायझेशनल स्किल, मग तिथे त्याला कम्युनिकेशन स्किल, मग तिथे त्याला हिरार्चिकल स्किल, मग तिथे कोणत्या पद्धतीचे मीटिंग्स होत असतात, मीटिंगमध्ये कोणत्या पद्धतीचे रिप्लाय दिला जात असतो, ॲप्लिकेशन कशी ड्राफ्टिंग केला जात असते. आज मुलांना तीच एक व्यथा आहे आपल्यासमोर की मुलगा जेव्हा इंटरव्ह्यूला जातो आहे आणि त्याला जेव्हा टेल मी अबाउट युअर सेल्फ किंवा इंट्रोड्यूस युअर सेल्फ हा जर क्वेश्चन विचारला जातो तेव्हा तो स्वतःचं लहानपणीपासून दिलेलं नाव पण बरोबर नाही बोलू शकत. त्याचे आय कॉन्टॅक्ट नसतात, त्याची बॉडी लँग्वेज नसते, त्याचे लाईक जेस्चर पोस्चर जे काही असते, एक स्माइलिंग फेस नसतो. या सगळ्या त्रुटी, मग ह्या त्रुटी दूर कशा करायच्या, तर असेच सब्जेक्ट ॲड केले. ही प्रोसेस आहे त्याची, ही पूर्ण प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस आता चालू केलेली आहे. ही फक्त कॉलेजेसमध्ये नाही आहे, ही स्कूलमध्ये पण अडॉप्ट केली गेलेली आहेत. आज ATL म्हणून एक अटल टिंकरिंग लॅब ही स्कूलमध्ये एक लॅब ॲड केलेली गेली आहे, ज्या लॅबच्या अंतर्गत मुलांना रोबोटिक्स, ड्रोन, AIचे धडे शिकवले जातात. त्या धड्यानुसार मग तिथे कॉलेजची मुलं येऊन त्यांना ट्रेनिंग देऊ शकतात. अशी जी सांगड घातलेली आहे, त्या सांगडमुळे काय होतंय की इंडस्ट्री, ग्रॅज्युएशन स्टुडंट आणि बाल्य म्हणजे विद्यार्थी शाळेचा, या सगळ्यांना इंडस्ट्रीचं धोरण त्याच्यात त्यांना नियमावली शिकवल्या जाते आणि त्या नियमावलीनुसार त्यांना तयार केलं जात असते. ही NEPची फार सुरुवात चांगली झालेली आहे आणि त्याचे फायदे आपल्याला फार लवकरच लक्षात येतील. आणि खरं तर ही पेटेंट मिळवण्याची एक पहिली पायरी आहे, ज्या पायरीवर त्याला ही NEP म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण येऊन पोहोचवत आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. बिलकुल. आता या पेटेंटमुळे आर्थिक उत्पन्न मिळवण्याच्या काही संधी आहेत का? एखादा जो नवीन संशोधक आहे त्यांनी पेटेंट मिळवण्यासाठी एखादं प्रॉडक्ट तयार केलं, नवीन इनोव्हेशन त्यात घातलं, पण ते बाजारात विकल्या जाण्याच्या दृष्टीने किंवा त्याला आर्थिक उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने काही संधी भविष्यामध्ये उपलब्ध आहेत? बिलकुल बरोबर. बघा, आपण जेव्हा पेटेंट अप्लाय करतो आहे तो टेरिटरीनुसार अप्लाय करतो आहे. टेरिटरी म्हटलं म्हणजे आपण इंडियाची टेरिटरी आहे, इंडियामध्ये तो डेव्हलप होतो आहे आणि इंडियामध्ये डेव्हलप झाल्यानंतर इंडियाच्या बाजारपेठेमध्ये त्याला आपण मान्यता देतो आहे, लायसन्स देतो आहे, त्याला त्याचा स्टार्टअपची सुविधा देतो आहे. सोबतच जर मी बघतो म्हटलं तर मला जर त्याला इंटरनॅशनल लेव्हलवर न्यायचं आहे तर PCT एक ऑप्शन असतं. PCT ऑप्शनमुळे तो जो ब्रँड आहे तो ब्रँड आंतरराष्ट्रीय लेव्हलवर बाजारपेठेमध्ये तो विकल्या जाऊ शकतो. ही पण सुविधा पेटेंट मार्फत आहे. म्हणजे तुम्ही फक्त इंडिया लेव्हलवरच तुमचा पेटेंट करत नाहीये, त्याचा इंटरनॅशनल नंबर पण तुम्हाला मान्यता प्राप्त भेटत आहे आणि त्या इंटरनॅशनल नंबरमुळे तुम्ही इंटरनॅशनल बाजारपेठेत पण तुमचा पेटेंट जो आहे तुम्ही विकू शकता. फक्त इंडियातच विकणार असं आवश्यक नाहीये, जेणेकरून त्या ब्रँडला मान्यता अदर कंट्रीकडनं भेटाल. म्हणजे तिन्हीच त्या अदर कंट्री जर तो पेटेंट परचेस केला तर तुम्ही विचार करा त्या मुलाचं भविष्य कुठे जात आहे. बरोबर. इतक्या काही युनिव्हर्सिटीज आहेत, बाहेरच्या जेवढे काही युनिव्हर्सिटीज आहेत, जेव्हा तो रिझ्यूम बघितला जातो तर त्याच्या रिझ्यूममध्ये जर पेटेंट उल्लेख झाला असेल तर त्या पेटेंटबद्दलच त्याचा इंटरव्ह्यू होतो.
आणि जर त्याला ते पेटंटची निशंभूत माहिती असेल ना तर तो त्या युनिव्हर्सिटीमध्ये पुढील ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे पुढील शिक्षणासाठी तो सिलेक्ट होतो. म्हणजे आज तुम्ही बघा, जर तुम्हाला डायरेक्ट अप्लाय करायचं आहे तर तुम्ही इतर कंट्रीमध्ये पण अप्लाय करू शकता. तुमचा माझं म्हणणं असं आहे की तुमचा रिझ्यूम पहिले जातोय, तुम्ही जात नाहीये. तर तुमचा रिझ्यूममध्ये अशा काही इम्पॅक्टफुल युनिक गोष्टी असेल, 60 पैकी 49 मुलं आहेत, पण तुमच्याच रिझ्यूममध्ये सर या सगळ्या गोष्टी असेल तर तुम्हाला कोणी विचारणार नाही, तुम्हाला डायरेक्ट बोलवतील. आणि जर ते कौशल्य तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये प्रेझेंट केलं तर तुमचा जॉब, तुमचा स्टार्टअप, तुमचं एंटरप्रेनरशिपचं स्वप्न हे सगळं तिथेच तयार आहे. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीसाठी पेटंट करणं फार आवश्यक आहे. म्हणजे तो खऱ्याच अर्थाने कॉन्फिडन्स बनतो आणि त्याला चांगल्या पद्धतीने आर्थिक उत्पन्न मिळण्याच्या संधी या क्षेत्रामध्ये कारण की त्यांनी उपलब्ध तसे आहेत. चॅलेंजेस फेस केलेले आहेत. बरोबर. नवीन त्या पेटंटला बनवण्यासाठी त्यांनी क्रिएटिव्हिटी, चॅलेंज, जसं आता तुम्ही म्हटलं की त्याला चान्स भेटत आहे आणि तो चान्स तो एक्वायर करतो आहे, ॲक्सेप्ट करतो आहे. तर या गोष्टी त्यांनी काय केल्या, फेस केलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा कंपनीमध्ये तो मुलगा उभा झाला, इंटरव्ह्यू द्यायला जर तो उभा झाला तर त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये, त्याच्या कॉन्फिडन्समध्येच रिफ्लेक्ट होईल की यांनी याच्यावर काम केलेलं आहे. मग त्याला नक्कीच तो तिथे भेटणारच जॉब, आणि तिथे पॅकेज पण त्याला चांगलंच भेटणार. बरोबर. येस, सर, स्टार्टअप आणि युवक संशोधन बरोबर. हे जे दोन सध्या महत्त्वाचे इमर्जिंग फील्ड ज्याला आपण म्हणतो, ह्याच्या संबंधी पेटेंटमध्ये काय तरतुदी आहे, काय त्याच्यामधून आपल्याला फायदा होऊ शकेल या युवा संशोधकांना? स्टार्टअपमध्ये तर पुष्कळ काही सुविधा निर्माण केलेल्या आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि एवढ्या काही वेबसाईट्स अवेलेबल आहेत ज्याच्यावर तुम्ही अप्लाय करा, तो पेटंट सबमिट करा. तुम्ही एक कपिला स्कीम आहे, कपिला स्कीममध्ये जर तुम्ही पेटंट सबमिट केला, पब्लिश, ग्रांट पण नाही, पब्लिश, तर तुम्हाला तिथनं फंडिंग येणं चालू होतं. अच्छा, त्याच्यात वयाची मर्यादा नाही, त्याच्यात तुमचं वय लहान आहे मोठं आहे याचं काही घेणं देणं नाही, तुमची शैक्षणिक मर्यादा नाही, तुम्ही एक ग्रॅज्युएट आहे नाही आहे याचं पण घेणं देणं नाही आहे. पण तुम्ही जर पेटेंट केलेला आहे आणि जर ते तुमचं स्वतःचं आहे आणि जर तुम्ही ते अप्लाय केलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा पुढील जीवनामध्ये होतो आहे. ही एक बाब युवकांनी ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे की जर तुमच्याकडे कौशल्य आहे तर तुम्ही त्या कौशल्याला त्या कार्यामध्ये निपुण टाका आणि त्याला मार्केटमध्ये आणा. प्रोडक्ट बनवा, प्रोटोटाईप मॉडेल आणि प्रोजेक्ट बनवू नका, प्रोडक्ट बनवा आणि प्रोडक्ट मार्केटमध्ये न्या, तर तुम्हाला त्याचं कौशल्य निर्माण होईल. उत्पादनावर लक्ष दिलं पाहिजे, उत्पादनावर लक्ष दिलं पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंगवर लक्ष दिलं पाहिजे, मार्केटमध्ये कस्टमर नीडच्या हिशोबाने तुमचा तो आहे की नाही आहे, कुठे सेल होऊ शकतो, कोणत्या मार्केटमध्ये सेल होऊ शकतो, त्याचं मार्केटिंग कसं करू शकतो, ते मार्केटिंग केल्यानंतर त्याचा प्राइस किती डिसाईड करू शकतो, या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केलेला असतो. त्याच्यामुळे त्याला त्याचं सगळं नॉलेज असतं आणि म्हणून तो यशस्वी होऊ शकतो. बिलकुल. सर, कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची, आपण पुन्हा चर्चा करू. बिलकुल. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण पाहत आहात हॅलो सह्याद्री हा कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर आपलं पुन्हाच एकदा मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण एकंदरीत कशा पद्धतीने तो यशस्वी होऊ शकतो, कोणत्या कौशल्य त्यांनी आत्मसात केले, तर याविषयी आपण चर्चा केली. बरोबर. आता सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आणि एकंदरीतच डिजिटल क्रांती, बरोबर, या दोन गोष्टींनी खूप चर्चा होते आहे सगळीकडे. तर ह्याचा पेटंटच्या प्रक्रियेमध्ये काही बदल होऊ शकतो का, यांचा परिणाम होतो का? बिलकुल. जसं मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं की पेटंट अगोदर लाईक ऑफलाईन अप्लाय केला जात होतो. म्हणजे सगळे ड्राफ्टिंग स्वतः करा, फॉर्म भरा, सह्या घ्या आणि अप्लाय करा. आता तोच डिजिटल क्रांतीच्या हिशोबाने ऑनलाईन अप्लाय केला जातो आहे. त्याच्यात ऑर्डिनरी पर्सन पण करू शकतात. पहिले तेवढं नॉलेज नव्हतं लोकांना, तेवढं नॉलेज आता पेटंटच्या वेबसाईटवरनं सगळ्या गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत आणि इझिली. आणि त्यांनी त्याच्यातही 3 पद्धतीच्या केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल पेटंट, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क. जेणेकरून ज्याला ट्रेडमार्क करायचा तो ट्रेडमार्कचं लॉग इन करेल, ज्याला कॉपीराईट करायचा तो कॉपीराईट करेल आणि ज्याला पेटंटमध्ये पण डिझाईन आणि युटिलिटी करायचा तो ते करेल आहे. आता ह्याच्यात काय झालेलं आहे की डिजिटल क्रांती, AIचा विचार. मला जर सर्च करायचं आहे तर आज एवढे काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत की ज्याच्यात मला पेटंट इझिली सर्च करता येते, त्याचे ड्राफ्टिंगचे ऑप्शन्स मला भेटतात. मला साधा ॲब्स्ट्रॅक्ट लिहायचा आहे तर मला एकाच टायटलचा 3-4 पद्धतीने ॲब्स्ट्रॅक्ट मिळू शकतो, त्याच्यात मी चेंजेस करू शकतो. AI तुम्हाला ताबडतोब देऊ शकतो. बिलकुल देत आहे.
आज लहान मुलगा या सगळ्या गोष्टीचा वापर करतोय, छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करतो आहे, तर मग युथनी का नाही करावं? आणि सगळ्या गोष्टी रेडीमेड भेटतात, फक्त त्याच्यात तुम्हाला नाविन्य टाकायचं आहे, फक्त त्याच्यात तुम्हाला चेंजेस करायचे आहे. आज मी सांगतोय की आज आमचे काही मुलं जे आहेत ना, आम्ही त्यांना काही म्हटलं की कोड लिहा, तर ते कोड लिहत नाही, ते डायरेक्टली AI कडनं कॉपी करतात. पण मग त्याच्यातले जर खाचा खडगा विचारल्या तर ते सांगू शकत नाही. मग खाचा खडगा जर माहिती पाहिजे तर तुम्हाला त्याचा पण अभ्यास करावं लागेल. तर ही डिजिटल क्रांती फार चांगली आहे, त्याचा वापर चांगला करायला शिकलं पाहिजे, हीच मी युवकांना एक रिक्वेस्ट करतोय. सर, ग्रामीण भागातल्या उद्योजकांना आणि लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने या पेटंटचा कसा काय उपयोग होऊ शकतो? बरोबर, जागरूकता फार आवश्यक झालेली आहे. आता ग्रामीणमध्ये पण जर तुम्ही बघत असाल तर पहिले ना एक ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये एवढं डेव्हलपमेंट नव्हतं. आज ड्रोननी फवारणी केला जात असतं, म्हणजे डेव्हलपमेंट बघा, इनोव्हेशन बघा. ड्रोननी फवारणी होते, 5 ते 10 मिनिटात ड्रोननी फवारणी होते, ठीक आहे ना. आज ट्रॅक्टरमध्ये पण चेंजेस आलेले आहेत, इनोव्हेशन आलेले आहेत. तर ट्रॅक्टर जे आहे ते बी पण रोवतो आहे, त्याच्यानंतर खणत पण आहे. म्हणजे तुम्ही जर इनोव्हेशन बघताय तर त्याच्यात फार, पण मग याची जागरूकता. अच्छा, त्यांच्या स्कीम्स पण भरपूर आलेल्या आहेत, शेतकऱ्यांना स्कीम्स ज्या दिलेल्या आहेत त्या भरपूर दिलेल्या आहेत, त्याचा पण त्यांनी फायदा घ्या. तर डिजिटल टेक्नॉलॉजी, AI आणि पेटंट या तिन्हीचा जो आपल्या देशात क्रांती निर्माण होते आहे, ही ग्रामीण भागातनं जागरूकता, सेंटर ऑफ एक्सलन्स काढणं आवश्यक आहे. तिथल्या स्कूल्समध्ये जाऊन छोटे छोटे प्रोजेक्ट्स घडवून देणं आवश्यक आहे. आणि ते प्रोजेक्ट पण जे आहेत हेल्थ, ॲग्रिकल्चर, ट्रान्सपोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग या सेक्टरमध्ये तिथून जर आपण आणलं तर मला तरी वाटते की ग्रामीणपासून शहरापर्यंत टच व्हायला जास्त वेळ लागणार नाही. आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे, त्याचा उपयोग योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. सर, आता शेवटला प्रश्न की जागतिक स्पर्धेमध्ये आपल्या भारतीय युवा संशोधकांनी त्यांना टिकायचं असेल आणि स्वतःचं स्थान सिद्ध करायचं असेल तर त्यांनी कोणकोणत्या आव्हानांना सामोरं गेलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे? आपण काय संदेश आमच्या युवा संशोधकांना द्याल? बरोबर आहे, युवकांनी आज ग्रॅज्युएट तर होत आहेत, पण आज त्यांना जी संधी उपलब्ध आहे त्या संधीचं सोनं करणं हे फार आवश्यक आहे. संधी केव्हा उपलब्ध आहे? तर ती 4 वर्षात उपलब्ध आहे, जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन करताय तेव्हा. आणि त्या ग्रॅज्युएशनच्या दरम्यान जर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा फायदा घेतला तर तुमचा आउटपुट जे भेटणार आहे जॉबच्या हिशोबाने, या सगळ्या गोष्टीच्या हिशोबाने त्याचा फायदा होणार आहे. तुमच्याकडे सगळ्या मूलभूत सोयी उपलब्ध आहे, त्या मूलभूत सोयीचा तुम्ही जर चांगल्या पद्धतीने फायदा घ्याल, मग आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये जर तुम्ही जात आहात आणि जर तिथे तुम्ही तुमचा एखादं इनोव्हेशन सबमिट करताय किंवा इंटरव्ह्यू देताय किंवा तुम्ही तिथे जर स्किल प्रेझेंट करताय, तर तुमचे स्किल जर तुम्हाला पूर्ण माहिती असेल बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत, जसं शिवाजी महाराजांनी केलं, तर तशा हिशोबाने जर तुम्हाला ते माहिती असेल तर नक्कीच तुम्ही त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये, आज 2023-24चे मी तुम्हाला सांगितलं तर, आणि 2024-25चा नंबर सांगितले, ज्याच्यात ते स्टार्टअप्समध्ये वाढ झालेली आहे, गव्हर्नमेंटच्या फंडिंगमध्ये वाढ झालेली आहे. मिनिमम 2 लाख रुपये तुम्हाला फंडिंगला एक भेटत आहे आणि त्याचं जे रूपांतर आहे 25 लाखापर्यंत आहे. 25 लाखापर्यंत म्हणजे तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करू शकता. डिजिटल टेक्नॉलॉजीवर सगळा बिझनेस आहे, डिजिटल मार्केटिंगवर सगळा बिझनेस आहे. तुमचं इनोव्हेशन, आज लिंक्डइन सारखा एक जो व्यासपीठ आहे, जी जागा आहे, वेबसाईट आहे, ज्याच्यावर तुम्ही सगळ्या गोष्टी टाका, भरपूर काही कंपन्यांचे लोक तिथे कनेक्ट असतात, ते तुमचं इनोव्हेशन बघतात. मी त्याच्यात सगळ्यांना यूथला रिक्वेस्ट करतो की फेसबुकचा कसा वापर करायचा, इंस्टाग्रामचा कसा वापर करायचा, तुमच्या डिजिटल मीडियाचा कसा वापर करायचा, त्याच्यानंतर तुमचा लिंक्डइनचा कसा वापर करायचा. मी स्वतः माझी वेबसाईट तयार केलेली आहे, ती इनोव्हेट करून देण्याचं काम माझ्या स्टुडंटनी केलं. तुम्ही ती वेबसाईट सर्च करू शकता. तुम्ही गुगल माय बिझनेसवर जाऊन माझा स्वतःचा ॲड्रेस सर्च करू शकता. तुम्ही माझ्या घरापर्यंत येऊ शकता, माझ्या कार्यस्थळापर्यंत येऊ शकता. त्याच्यात मी माझे सगळे जे काही कार्य होत असते ते सगळं टाकत असतो. त्याच्यानंतर मग सोबतच फेसबुकवर मी माझा ब्लॉग पेज तयार केलेला आहे, त्याच्यात मी इनोव्हेशनच्या काही गोष्टी टिप्स टाकत असतो, इंटरव्ह्यू टेक्निक्स टाकत असतो. सोबतच मी माझी यूट्यूब चॅनल तयार केलेलं आहे. यूट्यूब चॅनल माध्यमातून मी टेक्नॉलॉजीचं इनोव्हेशन प्लस सोबत इंटरव्ह्यूमध्ये कशा पद्धतीने वागायला पाहिजे, कशा पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची माहिती मी त्याच्यात दिलेली आहे. ब्लॉग पेज तयार केलेला आहे, वेबसाईट तयार केलेला आहे, गुगल माय बिझनेस तयार केलेला आहे, ट्विटर तयार, म्हणजे या सगळ्या गोष्टी माझ्यासारखा माणूस जर करू शकतो आणि स्वतः हँडल करू शकतो तर यूथ का नाही करू शकत? आणि यूथनी केल्यानंतर त्याच्यात तुमचाच फायदा आहे. फेसबुकवर विनाकारण वेळ घालवण्यापेक्षा, विनाकारण रील्स बनवण्यापेक्षा, विनाकारण रील्स पाहण्यापेक्षा, आपले डोळे खराब करण्यापेक्षा इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीचा वापर करा. तीच टेक्नॉलॉजी आपल्यासमोर आहे,
तीच टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही करून तुम्ही समोर जाऊ शकता. हीच सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी इनोव्हेशनचा साथ द्या, टेक्नॉलॉजीचा साथ द्या, त्याचा गैरवापर करू नका. म्हणजे कल्पनेच्या भरारीचे पंख घेऊन आकाशात उड्डाण बिलकुल केलं तर बरोबर. त्यांच्यासाठी क्षितिज काही दूर नाही, बिलकुल असा एक बरोबर. संदेश तुमच्या या बोलण्यातनं बिलकुल सर. आपण युवकांना दिला आहात. येस येस. सर, इतक्या तांत्रिक विषयावर पण खूप सोप्या शब्दात आपण माहिती दिलीत. नक्कीच त्याचा फायदा आमच्या दर्शकांना आणि मुख्यतः युवा श्रोत्यांना आणि दर्शकांना झाला असेल असा नक्की विश्वास वाटतो. आज आपण या ठिकाणी आलात, अतिशय मनमोकळी आणि छान चर्चा आमच्याशी केली. याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार, धन्यवाद.